आज होतं आतिश भाऊचं गाजरण सॉरी जागरण, पण त्याच्या आधी आपल्याला जायचं गॅस टाकी आणायला, नाही तर घोडे खावा लागतील भाकरीच्या ऐवजी. तर मग चला बरो, दुपारचं 12 वाजता निघाला बो डायरेक्ट टाकी आणायला. टाकी बुक केली मेंढ मध्ये, ती डायरेक्ट पोचतळे गावला. तिकडे न्यायला या म्हणे. अरे काय जटे बर गेलो ज्याच्या करे तिडं जाऊन पण अर्धा तास लेट भाऊ. परत तिकडून बोलावलं दुसरीकडं. दुसऱ्या ठिकाण कुठे म्हणला पावा तर त्यांनी त्या हर्षाच्या घरा पुढे मंदिर बिंदिर नाही का, तिथं जाऊन गाडी थांबवली होती. म्हणे इडून टाक्या घेऊन जा. मग कार माणसं येड्यावानी आईला भाऊ म्हणलं जटे सगळ्या मागायचे हो. बाकीचे सगळे जवळूनच येलो होते भाऊ. मी डायरेक्ट गेलो होतो मेंढवरून. पुढच्या वेळेच्या ना भाऊ गाडी मेंढव मध्ये येऊ दे रे बोलाय हलवा. ते टाकी बांधून घेतली मस्त. ते आयरानात येऊन परत कंडी व्हायची. म्हणलं एक साथ टाईट असं म्हटल्यानंतर डायरेक्ट टाकी सुटली नाही भाऊ घरी येऊस परत. नंतर रातची डायरेक्ट चौगल शीट निघालो. एक जालिम बेत होतं जागरण गोंधळाचं, ते पण आतिशचं. तिकडे जाऊन पोहोचलं तर मग टाइम झाला. तर सांगते म्हणे भाऊ काकडा पिऊट राहिले, आपण आताशी घेऊन पोहोच झालो. आता शहाण्या सुरत्या माणसांनी सांगायच्या वातींना काय म्हणते, काकडाच म्हणते ना. सांगत्याला एक गोष्ट दिली बा सांभाळायला, ती सुद्धा नीट सांभाळता नाही आली. ते पण इजून ठेवलं याने माहिती का. नंतर मस्त गावाच्या बाहेर आल्यानंतर एक जागा पाहून तिथं सारून बिरून घेतलं. नंतर जोडपं बसून पूजा बिजा करून घेतली. हळद कुकू वाहून घेतलं सगळं. पूजा आटापल्यानंतर आरतीची तयारी चालू झाली होती. आरती सुरू झाली. इकडे आपले वाघे विगे सगळे आरती नाथपुळा म्हणत होते. सगळे आरती बिरती घेत होते. सुनील मामांनी घेतली. त्याच्यानंतर सांत्यावानी हो मला घ्यायची. इकडून आल्यानंतर काय सुरू होतं हे तर तुम्हाला माहितीच. डायरेक्ट जेवण. पाहुणे रावळे सगळे जेवायला बसले होते आणि वाढायला घेत होते. काही जण बर्फ्या पापड वांगे वरम भात अशी एक एक गोष्ट घेऊन एक एक जण पळत होता. कुठं वाढायला पळत होता बाबा. वाढू कटाळल्यानंतर आहे ना आम्ही एक मस्त क्वालिटी जागा पाहून घेतला बसून बो एका परच. बोलता बोलता जेवण आटपलं करकुट ताईट झाला. म्हणलं आता बस आपल्याला जायचंय परत मेंढवणला. जेवण जसे झाले लगेच जागरण उभं राहिलं भाऊ. अख्ख पडला हा प्रकाश दिवट्या मशालीचा. हे गाणं वाजल्यामुळे मी थोड्या वेळ थांबलो. म्हणलं गाणं भारी वाजू राहिलं पावा आणि मग गपचीप मेंढवणला जावा.